दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की आता आषाढी वारीची लगबग सुरू झालेली आहे आणि आज चैत्री दशमी दिवशी पंढरपूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडलेली आहे. आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी निघते आषाढी वारी करता याकरता म्हणून आज दिंडी समाजाने इथं बैठकीचं आयोजन केलं होतं. याला मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी याचबरोबर आळंदी देवस्थानचे तसेच पालखी सोहळ्याचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे उपस्थित होते आणि यामध्ये असं ठरलं की 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हे आळंदीहून पंढरपूरसाठी होणार आहे. यंदा अधिक महिना असल्यामुळे हे प्रस्थान 8 जुलै रोजी होणार आहे आणि 24 जुलै रोजी ही पालखी पंढरपूरला दशमी दिवशी दाखल होईल. याचबरोबर 29 जुलैपर्यंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम हा पंढरपूरमध्ये असणार आहे आणि पौर्णिमेनंतर आषाढ पौर्णिमेनंतर ही पालखी पुन्हा परतीच्या प्रवासाला आळंदीला जाणार आहे आणि 8 ऑगस्ट रोजी पुन्हा या पालखीचा म्हणजे हे पालखी आळंदीमध्ये पोहोचेल. दरम्यान आळंदी जी पालखी सोहळा जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की गेले 2 दिवस झालं पालखी मार्गावरच्या काही समस्या ज्या आहेत पालखी तळ त्या सगळ्या पाहणी केलेली आहे. याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा याबाबत चर्चा केलेली आहे आणि आज पंढरपूरमध्ये चैत्री दशमी दिवशी पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं. दरम्यान यंदा आळंदीहून निघणारा पालखी सोहळा जो आहे तो प्रस्थानाच्या वेळी 1 तास अगोदर आळंदीच्या मंदिरातून निघणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी दिली. पहा काय म्हणाले ते. रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप. यावर्षी पालखी सोहळा प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आज पंढरपूर येथे माऊली मंदिरामध्ये आषाढी वारी पालखी प्रस्थान 2026 च्या करिता दिंडी समाजानं मीटिंग आयोजित केलेली होती. या मीटिंगसाठी आळंदी संस्थानचे सर्व विश्वस्त आणि दिंडी समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित राहिलेले आहेत. या वर्षीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं तारखा निश्चित करण्यासाठी व या प्रस्थानाच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतात, ज्या ज्या ठिकाणी गोल आणि उभे रिंगण असतात किंवा इतर काही अडचणी येत असतील त्यावरती चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली असते. आत्ताच ही मीटिंग संपन्न होत असताना या वर्षीचा पालखी सोहळाचं प्रस्थान हे 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता होणार असल्याचं त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे 24 जुलै 2026 रोजी पालखी ही पंढरपूर येथे दाखल होणार आहे. कारण 25 जुलैला आषाढी आहे. त्या संदर्भात आपली सर्व तयारी, प्रशासनाबरोबरची तयारी, त्याबद्दलच्या ज्या काही बैठका आहेत त्या आपण केलेल्या आहेत. आम्ही 25 तारखेला स्थळ पाहणी देखील केलेली आहे आणि त्या स्थळ पाहणी करत असताना महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर जे काही अधिकारी असतील ते सर्व उपस्थित होते. साधारणतः आपण जर पाहिलं तर 4 जे रिंगण आहेत ते गोल रिंगण असतात आणि 3 जे आहे ती उभी रिंगण असतात. आपण यावर्षी दुपारी 3 वाजताचं प्रस्थानाची वेळ ठेवलेली आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वेळी प्रस्थानाची वेळ ही दुपारी 4ची असते, परंतु आम्ही यावर्षी दिंडी समाज आणि एकत्र येऊन प्रस्थानाची वेळ 1 तास अगोदर घेतलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जे काही वारकरी संप्रदाय आहे किंवा सर्व भाविक भक्त आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाता यावं या दृष्टीनं प्रस्थानाची वेळ ही आपण दुपारी 3ची केलेली आहे.